बाजारातून ताजी ताजी वांगे, बटाटे, टमाटर आणले आणि ही भाजी मी बनवली नाही असं कधी होत नाही. पण बरं का, ही भाजी मी नेहमीच्या पद्धतीने न बनवता अगदी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. गरमागरम वरण भाताबरोबर, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला खूप मस्त लागते. तसं ही वांगी बटाट्याची भाजी म्हटलं की आपण त्या जुन्या पद्धतीने वापरून नेहमीच भाजी बनवतो. तर मी नवीन पद्धतीने भाजी शेअर केलेली आहे, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर वांगे घेतलेले आहे. वांगे छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही वांगे उभे चिरलेले आहेत. मी उभे चिरून घ्या. काटे असतील तर त्याचे काटे काढून घ्या. आणि बटाटेही चिरून घेतले आणि हे स्वच्छ पाण्यात धुवून घेतले आणि निथळून घ्यायचे आहे पाण्यातून. आणि यामध्ये आपण वाटण टाकून घेणार आहे. तर त्यासाठी 5-6 लसूण पाकळ्या, थोडं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर, आलं आणि कढीपत्त्याचं वाटण करून घेतलं आहे. आणि हे वाटण आपण याला लावून घेणार आहे. आणि हळद पावडर टाकून घ्यायची. कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धनिया पावडर आणि मीठ लावून या बटाट्यांना आपण लावून घेणार आहे. हे असं लावून ठेवून द्यायचं आहे. आणि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये हिंग, जिरं, मोहरी टाकून घेतली आहे. ते छान परतून घ्यायचं. आणि कांदा टाकून घेतला. कांदाही छान परतू द्यायचा आहे गुलाबी रंगावर. आणि त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण टाकून घ्यायचा. हे छान परतून घ्यायचं. यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर या टाईमला तुम्ही नक्की टाका, भाजी खूप छान बनते. आणि दाण्याचा कूट टाकला होता, तर ते व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर इथे दाण्याचा कूट टाकून आपण जे वांगे बटाटे मसाला लावून घेतला होता तेही टाकून घ्यायचं. आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि या भाजीत आपण गरम पाणी टाकून घेणार आहे. एकदम टेस्टी आणि खमंग ही भाजी होते. एक 5-10 मिनटात भाजी शिजते. आणि गरम मसाला टाकून ही भाजी झाकून ठेवून शिजू द्यायची आहे. भाजी शिजल्यावर एकदम छान बघू शकता तुम्ही किती छान कट आलेला आहे. या भाजीला तर्री आलेली आहे. कोथिंबीर टाकून भाजी सर्व करा. आणि ही भाजी भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. तर तुम्ही नवीन पद्धत वापरून ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी कधी ट्राय केली होती का, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.